तर बोला बोला. चित्ताच्या माध्यमातूनच मनुष्य परमात्म्याची प्राप्ती करून घेतो. बरोबर आहे. हा. आणि चित्त हे आणि ते संकल्परहित संकल्प आणि संकल्प केला पाहिजे ना ब्रह्माला प्राप्त करण्यासाठी. तो संकल्प सुद्धा तो फार महत्वाचा आहे. आणि परमात्मा प्राप्तीसाठी करण्यासाठी म्हणजे सर्व प्राप्त होण्यासाठी हे चित्त चैतन्य चित्त व चैतन्य हे दोन गोष्टी शुद्ध पाहिजेत, नेहमी पाहिजे. चित्त चांगलं पाहिजे चैतन्याला प्राप्त करण्यासाठी. आणि मनापेक्षाही चित्त हे श्रेष्ठ आहे. बरोबर आहे. हा. हं? बरोबर आहे. बरोबर. आणि संकल्प दृढ करण्यासाठी हा निश्चय पाहिजे. निश्चय झाल्याशिवाय संकल्प दृढ होत नसतो. अगदी खरं आहे. हं. तर चित्ताचा संबंध हा संकल्पाशी जोडलेला आहे. संकल्पाचे आहे चित्त म्हणून एकाग्र असेल तर संकल्प दृढ होईल. दृढ चित्ताची होतो. एकाग्रता, चित्ताची शुद्धी आणि हं. चित्त जे आहे चैतन्यमय असणं म्हणजे ते भ्रष्ट असता कामा नये, ते पथभ्रष्ट असता कामा नये, अनेक वृत्तीने भरलेलं असता कामा नये, ते निवृत्त पाहिजे. म्हणून बरोबर. चित्तवृत्ती निरोधा हा योगाचा सिद्धांत पातंजली योग सूत्रामध्ये जो सांगितला तो चित्त हे पथभ्रष्ट असता कामा नये, एकाग्र पाहिजे. आणि तो एकाग्र चैतन्यमय असेल तर त्याच्यातून होणारा निश्चय जो आहे तो दृढ निश्चय असतो. बरोबर. तर असा हा सिद्धांत मांडलेला आहे. म्हणून चित्ताचं अत्यंत महत्व आहे. ध्यान धारणा सुद्धा जे आपण करतो तर त्या ध्यान धारणेमध्ये सुद्धा चित्त हेच त्याला कारणीभूत आहे. तो स्थूलापासून सूक्ष्माकडे, सूक्ष्मापासून सूक्ष्मतर आणि ब्रह्मतत्वापर्यंत तो घेऊन जातो. म्हणून चित्त त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं आहे. बरोबर. छान छान चांगलं छान उत्तम वाटलं. स्वामी कृपा. स्वामी आणि कृपा. ब्रह्म ब्रह्म समजण्यासाठी वाणी ही माध्यम आहे. वाणी वाणीची हे वाणीच्या मुखातून आता भागवत तुम्ही वाचन करता तर ते वाणीशिवाय होत नाही ना. पण त्या वाणीला आधारभूत तर वाणीला आधारभूत तत्वच हे ब्रह्म हे चित्तत्व आहे. सर्व चैतन्य जे आहे त्या चित्तत्वातूनच प्राप्त होतं. बरोबर. हं? म्हणून वाणी आणि चित्त या दोघांचा परस्परांचा समन्वय होणं आवश्यक आहे. ठीक आहे ना. ते हा, स्वामीजी. बोला बोला बोला. व्हिडिओ सर व्हिडिओ काका व्हिडिओ. नमस्कार हा बोला. काका. हा बोला बोला. हा बोला कुलकर्णी बोला. कुलकर्णी काका बोला. ते हे जे आधी जे सगळ्यात आधीचा जो पहिला खंड होता सातवा अध्याय, जे ते नारद सांगतात सनत कुमाराला की मी हे वाचलंय किंवा शिकलंय, ऋग्वेद वगैरे ते सगळं सांगतात. तर त्यांना हो. ते म्हणतात की हे सगळं नाम आहे. तर ती ते ते काही म्हणजे क्लिअर नाही होते की त्याला मी सगळ्या सांगतो नाम नाम कशाला सांगितलं. मी सांगतो नाम हा जो शब्द वापरलाय ना तर त्याचा अर्थ पहिल्यांदा कळायला पाहिजे. नाम म्हणजे नामरूपात्मक जगत. जगत. अच्छा. नामरूपात्मक जगत म्हणजे आपण जे जगत पाहतो, ब्रह्मांड पाहतो, ज्या जगतामध्ये प्रत्येक वस्तूला नाम असतं आणि रूप असतं. तेव्हा नामरूपात्मक जगत जे आहे ना त्या जगताचं ज्ञान ह्या ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेदामधून मिळालं. चारही वेदामधून काय मिळालं तर तिथे शौनक सुद्धा जेव्हा केनोपनिषदमध्ये शौनक अथर्वण ऋषीला सांगतात की मी माझ्या आतापर्यंत जे ज्ञान मिळवलं तर ती अपराविद्या आहे म्हणून सांगितलं. हो. अपरा या शब्दाचा अर्थ म्हणजेच नाम म्हणजे अपरा म्हणजे अलीकडचं जे डोळ्याने दिसणार आणि परा म्हणजे म्हणजे पलीकडचं जे अव्यक्त आहे ते पलीकडचं. तेव्हा अपराविद्या ही वेदाची विद्या अपराविद्या आहे जी दिसणाऱ्या दृश्य जगताचं ज्ञान देणारी. पण जे अदृश्य तत्व आहे त्या अदृश्याचे ज्ञान तुम्ही मला द्या असं शौनक ऋषी हे अथर्वण ऋषीला म्हणतात. तसंच इथे नारद मुनी जे आहेत ते सनत कुमाराला म्हणतात की मी हे जे काही ज्ञान घेतलंय वेदातून तर ते मला त्याच्यातून काही पूर्ण आनंद मिळत नाही. याचं कारण काय तर ते कारण सांगताना म्हणजे हे केवळ नामच आहे. या केवळ नामचा याचा अर्थ असा की ते नामरूपातच जगाचं ते विवेचन आहे. आता कळालं? ते नामरूपात्मक जगत तेच हवं होतं का आणखीन काही? हा चालेल. तेच. आशीर्वाद आहे स्वामी कृपा. बोला पुढे बोला. बोला. हा श्री स्वामी समज. श्री स्वामी समर्थ बोला. हा बोला. संकल्प म्हणल्यासारखं की मी पण मनात संकल्प केला जरी
लग्नाची गडबड असली तरी स्वामींनी मला प्रवचन ऐकायला म्हणजे चान्स द्यावा आणि हो. तुमचं दर्शन व्हावं. तर ते सगळं घडलं आपोआप. आणि हा. स्वामींची रचना लक्षात येते आणि मॅनेज करणारे तेच आहेत. अगदी बरोबर आहे. कारण तिथे सुद्धा चित्त हे तुमचं एकाग्र झालेलं होतं आणि चित्त स्वामीकडे हो. होतं. चित्त नाही, स्वामीकडे किती असल्यामुळे गर्दी झाली आणि काही झालं तरी मला ते कसं कसं काय म्हणजे अटेंड करता आलं मलाही कळलं नाही. नाही नाही, ते होतच बरोबर अगदी. आणि त्याचं उदाहरण हो मी जे सांगत होतो तेच उदाहरण आहे. अगदी योग्य आहे, योग्य हो आहे. हो 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 आशीर्वाद. हो. चित्त हे विचारावर आधारित आहे ना? हा, बोला ना, का बोला. चित्तावर आधारित विचार आहेत? हा, विचारा विचारा. चित्तावर आधारित विचार आहेत का विचारावर आधारित चित्त आहे? अच्छा, हा प्रश्न आहे का तुमचा? हे सर्व जे विचार म्हणजे चिंतन, हे सर्व जे चिंतन आहे हे चिंतन जे आहे ते ह्या अनुक्रमे केलेलं आहे. म्हणजे आपण वाणीपासून मनापर्यंत, मनापासून संकल्पापर्यंत, संकल्पापासून आपण चित्तापर्यंत गेलो, तर हे अनुक्रमे म्हणजे एकानंतर एक स्थूलापासून सूक्ष्माकडे आहे. म्हणून चिंतन जे आधारभूत तत्व जे आहे ते चित्त आहे. ओके. आपण चिंतन हा जो शब्द वापरलाय ना, तर चिंतन म्हणजे चित्ताच्या पासून झालेली परिणिती म्हणजे चिंतन आहे. ओके. ते चित्तापासून झालेली परिणती म्हणजे विचारांचं भ्रमण. हा, विचाराला एक विशिष्ट संतुलित ठेवून त्या विचारांचं अनुसंधान ठेवणे आणि विचारातून निष्कर्षाकडे जाण्याची जी प्रक्रिया आहे ते चिंतन आहे. आणि ते चिंतनाची प्रक्रियाचा आधारभूत तत्व चित्त आहे. ओके. या हा, लक्षात. छान, उत्तम आहे. स्वामी कृपा, स्वामी कृपा. बोला, पुढे बोला. नमस्कार काका. नमस्कार. बोल मंजिरी, बोल. बोलते. आजचं श्री स्वामी. प्रवचन खूपच खूपच छान तुम्ही ज्ञान दिलं आज. हा, आणि म्हणजे हे खूप वेगळं ज्ञान होतं आजचं. आणि मला एक विचारायचं आहे की तुम्ही जसं सांगितलं की संकल्प हा आपल्या चित्तात गेला म्हणजे आपल्याला ब्रह्म तत्व आपल्याला जाणून घ्यायचा हा जो संकल्प आहे त्याची अनुभूती होते का? नाही, शेवटी काय माहितीये का, संकल्प हाच सगळ्यात त्याच्यामध्ये तुम्हाला दिशा देणारा असतो. तुमचा दृढ निश्चय जो असतो, संकल्प म्हणजे दृढ निश्चय ह्या अर्थाने संकल्प आहे. बरोबर आहे. तर हा दृढ निश्चय जो आहे ना माणसाचा, हा करण्याकरता चित्ताचा आधार घेतल्याशिवाय पर्याय नाहीये. कारण चित्त हे अंतिम गोष्ट आहे, प्रेरक तत्व चित्त आहे. त्याचं कारण असं आहे की चित्तामध्येच चैतन्य आहे. चैतन्य म्हणजे जे ब्रह्मतत्वाची शक्ती जी आहे, ही चैतन्यमय शक्ती जी आहे, ज्याला आपण प्राण म्हणतो, तर हा प्राण सुद्धा त्या चित्तामध्येच आहे. तर आपण प्राण ओतून तू काम कर, तो दृढ निश्चय करताना त्यात प्राण ओत, असं जे म्हणतो की त्याचा अर्थ असा आहे की दृढ निश्चय हा संकल्प आहे आणि प्राण ओतणे म्हणजे चित्ताचा आधार घेणे. चित्तातील चैतन्य शक्ती ही जेव्हा संकल्पात उतरते त्यावेळेस तुमच्या कर्मामध्ये जे दिसते. अन्यथा तुम्हाला ब्रह्मतत्व सुद्धा जरी प्राप्त करायचं झालं तर तुमच्या दृढ निश्चयामध्ये चैतन्य येणं आवश्यक आहे. हा त्याचा अर्थ आहे त्याचा. चालेल, खूप आशीर्वाद, महाराजांची कृपा. बोला तुमची. हा, तब्येत छान आहे, एकदम छान. बोला बोला. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आशीर्वाद आहे सगळ्यांना. कृपा आहे खूप, महाराजांची खूप कृपा आहे सर्वांवर. ऐकलं का आजचं प्रवचन? हो, ऐकलं. म्हणजे आजच्या याच्यामध्ये जो चित्ताचा जो संदर्भ सांगितला, तर तो चित्त म्हणजे ध्यान धारणा करताना सुद्धा चित्त लागतं आणि काम करताना सुद्धा चित्त लागतं. म्हणजे तुम्ही एखादा व्यवहाराचं काम सुद्धा जर करत असाल तर चित्त जर दुसरीकडे कुठे असेल तर तो व्यवहार उत्तम होणार नाही. अगदी बँकेमध्ये तुम्हाला कॅश काढायला जायचंय तर तिथे चित्त पाहिजेच. इकडे नोटा मोजताना सुद्धा आपण 1, 2, 3, 4 जे काउंट करतो की नाही, तर तिथं जर चित्त नसेल तर मध्येच जो आकडा जो आपला मागे पुढे जातो पण पुन्हा सुरुवातीपासून मोजावं लागतं पैसे. हे काय असतं, तिथे चित्त नसेल तर, चित्त असताना मग तुम्ही इकडे तिकडे जरी पाहिलं तरी त्याची काउंटिंग बरोबर होतं. हा तुमचा अनुभव आहे. तर हा अनुभव कसा आला तर त्या संदर्भात चित्ताचा आहे. म्हणून कृती जेव्हा करतो ना आपण तेव्हा तिथे चित्ताची एकाग्रता आणि चित्तामधला जे चैतन्य तत्व आहे त्या चैतन्य तत्वाला तुमच्या दृढ निश्चयात टाकलं तर तुमची कृती ही यशाने परिपूर्ण होते. आमचं यश का नाही मिळत? कारण आमच्या यशामध्ये पुष्कळदा
जे आम्ही नुसतं ठरवतो, फक्त ठरवणं परिपूर्ण नाहीये. ठरवण्यामध्ये दृढ निश्चय पाहिजे. नुसता दृढ निश्चय परिपूर्ण नाही, तर दृढ निश्चयामध्ये एकाग्रता पाहिजे. ते चैतन्य तत्व पाहिजे. म्हणजे त्या ठिकाणी तुमची एनर्जी, ज्याला आपण म्हणू ना, फुल एनर्जीने जेव्हा तुम्ही काम करता तर तुमचं कामामध्ये यश मिळतं. मग ती फुल एनर्जी आणायची कुठून? तर ती चित्तातून आणायची. कारण चित्त हेच आत्मस्वरूपात आहे. असा हा सिद्धांत प्रत्यक्ष व्यवहारामध्ये उपयुक्त आहे. तो आलं लक्षात? खूप छान. स्वामींची मस्त कृपा निडेड आहे अशा म्हणजे प्रत्येक वेळी हा चित्त 100% असायला पाहिजे. असायलाच आणि पाहिजे. तुम तर ते मग तो म्हणजे अभ्यास करणारा विद्यार्थी असो, किंवा व्यवसाय करणारा एखादा व्यावसायिक असो, किंवा स्वयंपाक करणारी एखादी गृहिणी असो, सगळीकडे चित्ताची आवश्यकता आहे. नाही तर चित्त हम्म. एकीकडे असलं तर फोडणी जळून जाते. असं. हं? चला, हो. आशीर्वाद. स्वामी कृपा. स्वामी. हा, बोला. डॉक्टर डॉक्टर साळुंके बोल. साळुंके बोल. नमस्कार. नमस्कार बोल. हो, छान झालं आजचं तुला तो हा, छान. पुष्पाकडे हा, जाताना. आवडलं का? हा, तेच म्हटलं. म्हणजे आता आपण याच्यात तुलातूच. जे मनामध्ये ओंकाराचं जेव्हा हे होतं तरी पण ओंकाराला तरी संकल्प व्हायलाच पाहिजे का, की ते ऑटोमॅटिक होईलच नाही, असं ओंकार संकल्प या झाल्याबरोबर? शब्दाचा थोडासा अर्थ आपल्याला एक विशिष्ट ओरिएंटेशन घेऊन कळायला पाहिजे. संकल्प म्हणजे दृढ निश्चय. संकल्प म्हणजे माझी डिझायर परिपूर्ण करण्याकरता संकल्प नाहीये. त्याचा विशाल अर्थ जो आहे ना, तो जास्त ब्रॉड सेन्सने आपण घेतला पाहिजे. तर संकल्प म्हणजे काय, की आमचा दृढ निश्चय आम्ही जे क्रिया करू ना, तर अर्धवट निश्चयाने करणार नाही. आम्ही जेव्हा एखादा कार्य करू की नाही, तेव्हा संपूर्ण अगदी त्याला फुल एनर्जी देऊन, पूर्ण बुद्धीचं सगळं बळ लावून, हे दृढ निश्चयाने जेव्हा करू, तेव्हा त्या कार्याला परिपूर्ती होते. म्हणून संकल्प म्हणजे दृढ निश्चय आहे. आणि त्या दृढ निश्चयामध्ये चित्ताचं चैतन्य टाकणं आहे. एकाग्रतेने केलेला दृढ निश्चय जो आहे, तो तुमच्या कृतीला परिपूर्णता प्रदान करतो. हा त्याचा अर्थ आहे. कळालं ना? आणि महाराजांची ते आठवण. चित्तापेक्षा स्वरूपातून आता पुढे, दूर आता किंवा त्याच्याही पुढे जाणार आहोत आपण. त्याच्या पुढचा जो भाग आहे तो आता पुढे घेणार आहोत, की हे हो शेवटी हो अंततः आपण ब्रह्मतत्वापर्यंत पोहोचणार आहोत. आणि ब्रह्मतत्वापाशी आपण एकदा हो गेलो की मग तिथून जे सगळा प्रवास कसा आहे ब्रह्मांडापर्यंतचा, हो आपल्याला आकलन होईल. हो हो. हा, चला, छान. आणि आशीर्वाद काल आहे. हे जे आपलं हा, बोला कालच्याही ना. संचार प्रबोधनामध्ये असंच होतं की जेव्हा आपल्याला जाणीव होईल की हे पंचमहाभूत जे आहेत ते समष्टीचेच भाग आहेत जिवंतपणीचे, बरोबर आहे, बरोबर आहे. तर ते विकार विकार म्हणजे रोग किंवा आजार दूर व्हायला ते सहाय्य नाही, होईल म्हणजे असं. कालच्या ह्याच्यामध्ये काय सांगितलं, की पंचमहाभूताला मी जर माझ्या स्वतःच्या मालकीचं समजलं तर त्याच्या इतकं अज्ञान दुसरं काही नाही. आणि माझं हे शरीर जे मी माझं आहे, किंवा मीच शरीर आहे असं मी जे समजतो, तर या पंचमहाभूताला मी माझ्या मालकीचं समजतो. तर हे पंचमहाभूत जे आहेत, मला प्राप्त झालेलं जे शरीर आहे ना, ते समष्टीतल्या पंचमहाभूताचा भाग आहे. हा माझ्या मालकीचा विषय नाहीये. आणि माझ्या मालकीचा विषय समजल्यामुळे सगळ्या समस्या निर्माण झाल्या. याचं काही उदाहरण असेल का की याच्यामुळे कोणते आजार किंवा रोग होतात आणि जर नाही समजलं तसं समष्टीचा पार्ट समजला तर ते निश्चित, आजार नाही निश्चित. होणार असं? नाही, तर उदाहरण देता येईल ना. उदाहरण जे आहे ना, ते मनुष्य आजाराचे जो आहे देता ना, येईल. तो आपल्याला अतिभोग प्राप्ती करता या देहाचा उपयोग करतो ज्यावेळेस. म्हणजे अतिभोग प्राप्ती करण्याकरता, म्हणजे मला खूप सुख मिळालं पाहिजे, खूप भोग मिळाले पाहिजे, असं जेव्हा तो अतिरेक करतो, तेव्हा त्याला काही ना काहीतरी डिसऑर्डर्स होतात, डिसीज होतात. आणि तो अतिभोग प्राप्त करण्याची इच्छा का होते त्याला? कारण तो म्हणतो की हे देह माझ्या मालकीचा आहे. म्हणजे सर्वसाधारण जेवढ्या काही डिसऑर्डर आहेत त्यातल्या 70 ते 80% डिसऑर्डर हे मॅन क्रिएटेड आहेत. हे जे मनुष्याने क्रिएट केलेले प्रॉब्लेम्स आहेत. आणि ते क्रिएट का झाले, तर तो ह्या देहाला स्वतःची मालकी समजतो. तो ह्या देहाला प्रकृतीप्रमाणे हा देह चालू आहे. म्हणजे जसा सूर्य उगवतो, सूर्य मावळतो, तर आपल्याला उठण्याची वेळ आणि झोपण्याची वेळ ही त्याला कोरिलेट केली पाहिजे. सूर्य उगवण्याच्या आधी आपण 1 तास 2 तास आधी उठलो तर प्रकृती उत्तम राहील. पण आपण असं म्हटलं की नाही बाई, माझी मर्जी आहे, माझा देह आहे, इट इज माय लाईफ, म्हणून मी केव्हाही उठेन केव्हाही झोपेन. तर मग त्याचा परिणिती काय त्याची, तर ती डिसऑर्डर करेल. म्हणून प्रकृतीच्या अनुसार प्रकृतीचा विनियोग करावा. व्यष्टी प्रकृतीला समष्टी प्रकृतीशी समन्वय साधावा.
आणि मला माझं जे स्वातंत्र्य आहे त्याचा मला अनुभव घेता यावा. मी परतंत्र होतो ना. जेव्हा प्रकृतीवर मी अवलंबून राहिलो तर मी परतंत्र झालो. पण जेव्हा माझी प्रकृती मी त्या समष्टी प्रकृतीशी समन्वयित केली तेव्हा मी स्वतंत्र झालो. हा त्याचा अर्थ आहे. आणि परतंत्र जो होतो तो व्याधीग्रस्त होतो. एक हो सर्वसाधारण तुम्हाला मी कल्पना दिली. मग आता स्पेसिफिक हो जे डिसिजेस आहेत त्याच्यावरही तुम्हाला केस स्टडी तयार करता येईल तिथे. हो. हा? आणि ठीक याच्यात आहे. जे पंचमहाभूत आहेत बाकीचे 4, त्या हा. सगळ्यांचे आपण असं स्थूल याच्यामध्ये बघू शकतो. अग्निदेवता, जलदेवता किंवा हो हो सूर्यदेवता हो. आहेत किंवा अगदी अगदी पृथ्वीचं पण. अगदी. तसं आकाशाची आपण कशी उपासना करतो? आकाश हा. कोणत्या याच्यात ते आकाश जे आहे ना, आकाश जे आहे ते म्हणजे स्पेस, ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणू शकतो आपण. तर स्पेस जे आहे ना, ज्या स्पेसला आम्ही ऑक्युपाय केलेलं आहे या शरीराने, त्या शरीराची आकृती इतकंच आकाश आहे. आणि त्या आकाशाला आम्ही पूर्णपणे व्याप्त केलेलं आहे त्या तेवढ्या स्पेसला. तर ती जी आहे ती माझ्या मालकी हक्काची आहे असं जे काही आपल्याला वाटतं. काय, जसं उदाहरण सांगतो तुम्हाला की एखादा व्यायामपटू आहे चांगला, काय, तो जिमनेस्ट मध्ये जाऊन तो भरपूर व्यायाम करतो, शरीर पिळदार करतो, आणि तो म्हणतो बघा माझ्या शरीराची आकृती कशी आहे. जिथे आकृती शब्द विषय आला तिथे आकाश तत्व आलं. आणि मग त्या आकृतीवर तो स्वतःची मालकी सांगतो. देहावर तो सांगतो, पण त्या विशिष्ट रमणीय आकृती त्याची झाली तयार, तर त्याला त्या आकृतीची मालकी हक्क तो स्वतःकडे घेतो. म्हणजे त्या आकाश तत्वाला तो स्वतःची मालकी म्हणतो. हो परंतु कालांतराने परिवर्तन होतं. कारण कालांतराने त्या आकाश तत्वाची व्याप्ती कमी जास्त होते. एखादा अतिशय सुदृढ असलेला मनुष्य व्याधीग्रस्त होतो तेव्हा त्याची जी काही शरीराची आकृतीमध्ये परिवर्तन होतं. म्हणजे त्या आकृतीमध्ये जेव्हा परिवर्तन होतं तेव्हा त्याला असं वाटतं की बाबा एक गडबड झाली, काहीतरी चूक झाली. पूर्वी जे होते ते माझ्या मालकी हक्काचं माझ्या उपभोगाकरता होतं. म्हणजे त्या आकाश तत्वालाही भोगतत्वाकडे, भोगाकडेच्या दृष्टीने पाहणं, असा जो काही भूमिका आहे तर ती भूमिका बदलली पाहिजे. हा त्याचा मग अर्थ आहे. त्याची देवता कोणती? म्हणजे अशी स्थूल रूपात देवता, म्हणजे जसं अग्नीची अग्निदेवता आहे, जलदेवता आहे, तशी नाही, आकाशाची ह्या स्थूल रूपात देवताच आहेत ना. देवता. मुळातून आकाश ही देवताच आहे. पंचमहाभूतामध्ये अग्नी ही देवताच आहे. जल ही स्वतःच देवता आहे ती. आकाशाचं म्हणजे जसं अग्नीचं दिसतो किंवा सूर्यदेव दिसतो, जलदेवता आपण पूजा करतो, तसं हा. आकाशाची हा. कोणत्या याच्यात पूजा वगैरे असते? नाही, अशी वेगळी पूजा नाहीये ती. पंचमहाभूताच्या हो पूजेमध्ये ती येते. त्याचं कारण असं आहे की हो आकाशाला वेगळं असं महत्व नाही, म्हणजे अस्तित्व आपल्याला दाखवता येणार नाही. ज्या ज्या पदार्थ जे दिसतात आपल्याला ते आकाशाने व्याप्त असतात. त्या पदार्थाची पूजा करताना ती आकाशाची पूजा होते. हो. छान. का- बोल. काका श्री गुरुदेव दत्त काका. श्री वैशाली गुरुदेव. बोलते. हा बोल वैशाली, बोल. हा हा, बोल. म्हणजे संकल्पाची व्याख्या किती व्याप्त आहे आता मला आता उलगडा झाला. म्हणजे हा. आपण वरवर संकल्पाचा अर्थ घेत होतो, म्हणजे चित्त दृढ होण्यासाठी हा. संकल्पची जी व्याख्या आहे ती आता म्हणजे लक्षात आली माझ्या. हो. आणि देहाचं जे आहे ते आपण रावणाचं उदाहरण याच्यामध्ये हे घेऊ शकतो. म्हणजे हो रावणाला जो आता म्हणजे आकाश तत्वाच आता जे आपण सांगितलं तसं हो हो. रावणाच्या बाबतीमध्ये हे देऊ शकतो आपण अगदी ते. अगदी बरोबर हा, आहे. आणि व्योमकेशी म्हणू शकतो का आपण? विष्णूचा अवतार आकाश तत्वाला व्योमकेशी म्हणू हो शकतो का? हो, अगदी आहे ना, बरोबर आहे ना. व्योम हा शब्दच आकाशाला धरून आहे. हो तर हो हो आकाशव्याप्त म्हणजे व्योमकेशी का म्हटलंय? कारण तो संबंध संबंध ब्रह्मांडाला व्याप्त असल्यामुळे व्योमकेशी म्हटलेला आहे. तर हा तो हा ब्रह्मांड हे जे काही व्याप्त जे स्वरूप आहे त्याला आकाश हाच संदर्भ आहे मुख्य म्हणजे. तर बरोबर. तो सर्वत्र सर्वव्याप्त तत्व असल्यामुळे त्याला व्योमकेशी असं म्हटलेलं आहे. हो हो. पण मग आपल्या दैनंदिन जीवनामध्ये पण म्हणजे म्हणजे लौकिक आणि अलौकिक जीवन जगताना पण संकल्प हवाच आहे ना पण काका? संकल्पाशिवाय आता आपल्याला म्हणजे पुढे नाही, जाताच येणार नाहीये. संकल्पामध्ये मुख्य कुठे विकृती आहे ते सांगतो, ते समजणं आवश्यक हा आहे. हा संकल्पामध्ये ज्यावेळेस मनुष्य आपल्या डिझायर्स पूर्ण करण्याकरता तो करतो ना, तर तो विकृत हम्म. आहे. बर बर. हा, तो विकृत आहे. आणि ज्यावेळेस मला परमेश्वराची प्राप्ती व्हावी असा दृढ निश्चय करतो, तो जो संकल्प आहे तो अत्यंत उत्तम आहे. सत्य संकल्प, त्याला सत्य संकल्प असा शब्द वापरला आहे. तर सत्याचा शोध घेण्याकरता असणारी जी दृढ बुद्धी आहे, तर तो जो संकल्प आहे तो त्याचं स्वागत केलं पाहिजे, बरोबर. त्याचा स्वीकार केला. पण मला चांगले भोग मिळावेत, मला खूप पैसा मिळावा, माझा संसार खूप सुखी व्हावा, अशा हा प्रकारचे संकल्प करायची गरज नाही.
तुमचं बरोबर पूर्वकर्म मिळतच ते. पूर्वी मिळणारच केलेल्या आहे. बरोबर कर्माचा हा परिणाम तुम्हाला तो मिळणारच आहे. हा 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 आम्हाला म्हणजे परमेश्वर आमच्या आयुष्यामध्ये आमचं प्रयोजन काय पाहिजे, तर परमेश्वराची प्राप्ती, त्याचं प्रेम मिळावं. बाकीच्या गोष्टी बरोबर आपण इतरांना दिली मागे. म्हणजे लौकिक जीवनामध्ये संकल्पाची विशेष गरज नाही, म्हणजे थोडक्यात तसं. लौकिक अलौकिक जीवनामध्ये लौकिक जीवनामध्ये त्याची गरज नाही आहे. लौकिक जीवनामध्ये कृतीची गरज आहे. हा हा संकल्प हा कृतीची गरज बरोबर, आलं लक्षात. आहे. हा हा कर्तव्य करावं, तिथे कर्तव्य करावं हा आणि हा आपलं चित्त जे आहे ते भगवंताशी लागलेलं असतं. हा. म्हणजे हाती प्रपंचाचे काम आणि मुखी भगवंताचे नाम, गोंदवलेकर हा महाराजांचं. हा हा हा. हा छान. तर आज त्यासाठी माझं संध्याकाळी प्रवचन आहे. उद्या रामलल्लाचं प्राणप्रतिष्ठा, त्या अनुषंगाने इथल्या राम मंदिरामध्ये संधी मिळाली आहे, रामरायाने दिली आहे. वा वा वा. आदर्शाचा आदर्श राम, म्हणजे रामाच्या चरित्रातनं आपण काय घ्यायला पाहिजे हो, आता जीवन जगत असताना, असा विषय बरोबर. तयार केलाय स्वामींच्या कृपेने. हा, छान छान, अगदी हा, छान. आपले आशीर्वाद. हो हो. कारण प्रभू रामचंद्र जे आहेत ना, ते आदर्शाचे आदर्श का झाले? कारण ते हा प्रत्यक्ष भगवान श्री हरी विष्णू आहेत. हो, भगवान श्री हरी विष्णू हे आदर्शाचं प्रतीकच आहे पूर्ण. बरोबर आहे, त्यामुळे बरोबर आहे. त्याच्यापासून म्हणजे त्यांनी खरं म्हणजे ब्रह्मदेवाला आज्ञा केली की हा, आदर्श असलेला मनुष्य तयार कर. हो 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 काय हे हो, म्हणजे छान. श्रीहरी हा विष्णूची आज्ञा होती, पण हा, ब्रह्मदेवाला माहिती नाही ना आदर्श काय ते. खरंय. हा हा हा. मग ब्रह्मदेवाला कळालं नाही म्हणून त्याने अवतार घेतले, हे असं असावं. अरे वा. हा, आणि हा मग काय झालं माहितीये का, की मग हा. कलियुग आलं ना. कलियुग हम्म. आल्यानंतर असा प्रश्न निर्माण झाला की बा आदर्श काय असावा. कारण आता हा, विष्णूचे 10 अवतार तर संपले. आता हो, 10वा कल्कीचा अवतार येईल, कल्की. पण हा कल्कीचं येईल तेव्हा येईल, पण तोपर्यंत जी काही स्थिती आहे हा तोपर्यंत हा काय हा. करायचं हा प्रश्न निर्माण झाला. आणि पुन्हा हो हो. आदर्शाचा प्रश्न निर्माण झाला की हा आदर्शाचा आदर्श, जे तू चांगला शब्द वापरली, तर त्या हा ठिकाणी आदर्शाचा आदर्श कसा निर्माण कर. तर श्रीहरी विष्णूने त्याला सांगितलं की बाबा रे थोडं थांब, तुला मी हा. सांगतो काय. आणि म्हणून त्यांनी रामाचे भक्त निर्माण केले. बरोबर बरोबर. म्हणजे रामदास स्वामी हे त्याचं उदाहरण आहे. हो, उदाहरण आहे. हो, घेतलंय मी ते. बरोबर. घेतलंय. हा, हो, घेतलंय. तिथे आदर्शाचे आदर्श ज्याला म्हणता येईल ना, हा तर कोणत्या आदर्शाचे आदर्श आहेत, तर हा. रामदास स्वामी सारख्या आदर्शाचे आदर्श म्हणजे श्रीराम आहेत. बरोबर बरोबर. हा, खूप कळालं छान. ना. खूप हा, छान. म्हणून भगवंतांनी संतांची निर्मिती केली की मनुष्य खरंच आहे, कसा खरंच आहे. असावा, ते याच्याकडे पहा म्हणतो. तर बरोबर आहे, माझे बरोबर. अवतार झाले आता. आता मी हम्म. सांगतो की याच्याकडे तुकाराम महाराजांकडे पहा, ज्ञानेश्वर माऊलीकडे पहा. माणूस बरोबर. कसा असावा तर असा असावा. हा हा हा. वा वा, मस्त. खूप छान. स्वामी श्री कृपा, कृष्ण स्वामी कृपा, स्वामी कृपा. बोला. कुलकर्णी तुम्ही काहीतरी बोलत होते, बोला. काका मला अजून एक आज प्रश्न थोडेसे जास्त आहे. हा, बोला. ते नामापेक्षा वाणी श्रेष्ठ आहे असं त्यांनी म्हटलं. पण जनरली आपण बघतो की नामरूपात्मक आधी आपल्याला काही ते दिसतं डोळ्यांनी किंवा कानाने ऐकू येतं, मग मनात त्याच्याबद्दल विचार येतो, मग वाणी ह्या होती. हा एक साधारणतः म्हणजे माझ्या मला जसं कळलं तसं. आणि दुसरी गोष्ट, इथे जेव्हा वाणी म्हणतात तर ते आपण म्हणतो 4 वाणी आहे, त्याच्यात कोणत्या वाणीचा रेफरन्स आहे? हा, सांगतो मी तुम्हाला. वाणी इथे या ठिकाणी अर्थ असा आहे की वाणी म्हणजे ज्या ठिकाणी एक्सप्रेशन येतो, ज्या ठिकाणी आविष्कार येतो, आविष्काराचा संदर्भ वाणीमध्ये आहे. म्हणजे आता जसं वेद आहेत, तर वेद जे आहेत ते वेदाची ज्यावेळेस आपण संहिता वाचतो आणि तो विशिष्ट मंत्राचे जे काही उच्चारण करतो, इथे उच्चारणचा संबंध वाणीशी आहे. इथे वाक्तत्व जे आहे त्याचा उच्चार, म्हणजे जेव्हा जिभेने उच्चार, वैखरीचा आहे. म्हणजे वैखरीचा संदर्भ आहे. 4 वाणीपैकी वैखरी हा इथे संदर्भ आहे. आणि त्यामध्ये उच्चारण जे आहे त्या उच्चारणातूनच त्याचा अर्थ अभिप्रेत होईल. म्हणजे हो. त्या वेद जे आहेत ना, जोपर्यंत ते कागदात गुंडाळलेले आहेत तोपर्यंत त्या वाणीला श्रेष्ठत्व, त्या म्हणजे मंत्रांना हे श्रेष्ठत्व मिळणार नाही. पण जेव्हा ते मंत्र ज्यावेळेस ब्राह्मणाच्या मुखातून योग्य त्या उच्चाराने त्याचे प्रगटीकरण होईल, तर त्यावेळेस त्या उच्चारणानंतरच ते वेद काय आहेत हे आपल्याला कळेल. म्हणून वेदाच्या नुसत्या हस्तलिखित किंवा प्रिंटेड केलेल्या त्या नुसत्या लिपीने होणार नाही, तर ती लिपी जी आहे ती वाणीच्या माध्यमातून येईल. म्हणून श्रीहरी विष्णूच्या मुखातून म्हणजे नासिकेतून जे असं का? श्वासाला पहिल्यांदा स्पंदनातून आले, पण त्या स्पंदनाला ज्यावेळेस वैखरी वाणीवरती बसले
आणि ज्यावेळेस त्याचं उच्चारण सुरू झालं, म्हणजे वाणीच्या माध्यमातून ज्यावेळेस वेदाचा आविष्कार झाला, तेव्हा त्या वेदापेक्षाही ती वाणी श्रेष्ठ ठरली. अच्छा. कळालं? आणि एक प्रश्न अजून काका, की आपण म्हणतो की चित्ताबद्दल म्हणतो की संकल्प विकल्प रहित चित्त असावं, पण मनाबद्दल असं नाही म्हणत. म्हणजे नाही 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 मनाचं नाही नाही, संकल्प विकल्प हा मनाचा विषय आहे, चित्ताचा मनाचं. नाही, अच्छा अच्छा मनाचा नाहीये. अच्छा, मनाचं. ठीक आहे. कळालं? चला, श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. ठीक आहे, चला. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.